सत्य का साहस। नागपूर महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पाच्या हालचाली आता वेगवान झाल्या आहेत। महानगरपालिका आयुक्तांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला असून त्यावर आता स्थायी समितीमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी 2025-26 आणि 26-27 या आर्थिक वर्षासाठीचे सुधारित अंदाज आणि नवीन अर्थसंकल्प मांडलाय। यामध्ये महसुली उत्पन्नाच्या झालेली वाढ आणि आगामी काळातील विकास कामांवर भर देण्यात आलाय। या अर्थसंकल्पाचा आकार साधारणतः 5500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या संदर्भात बोलताना स्थायी समितीच्या सदस्यांनी माहिती दिली की आयुक्तांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात शहरातील विकास कामांना गती देण्यासाठी कॅम्पेक्स आणि महसुली बाबींचा सखोल अभ्यास केला जातोय। हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ न राहता तो खऱ्या अर्थानं लोकाभिमुख असावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे। आमचे इतरही नेते असेल सगळ्यांचा या विषयाकडे फार जास्त कल आहे की आपल्या शिक्षणाची परिस्थिती सुधारावी। तुम्ही ज्याचा उल्लेख केला की आकांक्षाच्या शाळा चांगल्या चालू आहेत, त्याच्यात यावर्षी काही अतिरिक्तची भर पडेल आणि आपण असं नक्कीच प्रयत्न करतोय की एका आकांक्षा संस्थेवरच न डिपेंडंट राहता अजून काही 4 संस्थांशी मिळून आपण काही चांगलं प्रदर्शन करू शकतो का। आपल्या इथे सत्ता पक्ष नेत्यांची पण अशी सूचना होती की आपण ट्रेन द ट्रेनर्सवर पण फोकस करावा, अजून काही शाळेमध्ये चांगल्या पेडगॉजीज वापर करून आपण करू शकतो का। त्यासाठी तुम्ही बघितलं असेल नागपूर महानगरपालिकेच्या पोर्टलवर काही शाळांमध्ये जाऊन आम्ही व्हिजिट पण करून आलो। सो त्याच्यावर आम्ही काम करतोय आणि निश्चितच या बजेटमध्ये शिक्षणावर भर असेल। अब तक सत्य का साहस।